वाटतं 22-23 तारखेच्या आंदोलनामध्ये अनेक लोकांवर एफ आय आर झालेले आहेत, काही लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत, काही लोकांना डिटेन्शनमध्ये ठेवलं होतं, काही मायनर्स पण होते त्याच्यात. शिवसेना UBT@gmail.com ह्याच्यावर आपल्या नोटिसेस पाठवा, आपापले जे काही एफ आय आर झालेत त्या पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे ह्या एफ आय आर झाले असतील ह्या आंदोलनाबद्दल तर आम्ही आमचं वचन पाळणार आहोत जे दिलं. असं जर तुम्ही तरुण मुलांचे पूर्ण करिअर बर्बाद करणार असाल तर आम्ही पण तुम्हाला सोडणार नाही. मग तुम्ही सरकारचे एजंट म्हणून वागू नका. डॉक्टर बनलात तरी मार खाल्ला आणि सरकार तुम्हाला सोडतं, आणि तुम्ही डॉक्टरांसाठी लढलात, तुम्ही जे होतकरू डॉक्टर्स आहात त्यांच्यासाठी लढलात तर तुमच्यावर केसेस टाकतात हे सरकार. आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनं होत आहेत. तरुण विद्यार्थी हे रस्त्यावर येत आहेत. सगळे पक्षीय भेदभाव बाजूला ठेवून भारतीय नागरिक म्हणून रस्त्यावर उतरून अर्थात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. पण हा फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राग नाही तर एकंदर सरकारच्या पूर्ण कारभारावर राग होता. आणि वेगळ्या माध्यमातून वेगळ्या जसं रील्स असतील किंवा कोण पोस्टर बनवते काय प्रकारातून हे सगळे व्यक्त होत होते. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल गेले 2 दिवस जेव्हा चर्चा सुरू झाली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला त्याचवेळी तिथेच केंद्रामध्ये अभिजित दिपके असतील, सौरव दास असतील, ह्या सर्व मंडळींनी अजून एक वचन भाजपच्या सरकारकडून घेतलं होतं, ते म्हणजे सगळ्या एफ आय आर मागे घेण्याचं. आपण पाहतात जेव्हा पहिलंच हे आंदोलन झालं 19 तारखेनंतर 20 तारखेला दिल्लीत जो लाठीचार्ज झाला, उत्स्फूर्तपणे अनेक ठिकाणी तरुणाई बाहेर पडली. अनेक जेनझी असतील, जेन अल्फा असतील, मग मिलेनियल्स असतील, हे सगळे बाहेर पडले रस्त्यावर आणि आपल्या प्रकारे जी आंदोलनं झाली. मला वाटतं 22-23 तारखेच्या आंदोलनामध्ये अनेक लोकांवर एफ आय आर झालेले आहेत, काही लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत, काही लोकांना डिटेन्शनमध्ये ठेवलं होतं, काही मायनर्स पण होते त्याच्यात. 15-16 वर्षाचे विद्यार्थी होते. चेंबूर असेल, RCF असेल, बोईवाडा असेल, वरळी असेल, अनेक ठिकाणी आम्ही जाऊन सोडवलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना. तरी देखील नोटिसेस केसेस ह्या पडत होत्या. आम्ही त्याचवेळी जाहीर केलं होतं की शिवसेना UBT@gmail.com वर आम्हाला ईमेल करा आणि तुमच्यासाठी आम्ही सगळ्या ह्या केसेस विनामूल्य लढू. भाजप आपलं वचन पाळणार की नाही हे आम्हाला माहिती नाही. खरं तर त्यांनी आता ह्या दिवसात, आजच्या दिवसात मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन सगळ्या एफ आय आर, सगळ्या नोटिसा ह्या मागे घ्याव्या, रद्द कराव्या. ही तर ठाम मागणी आमची आहेच. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की जर ह्या मागे घेतल्या नाहीत तर आंदोलन करायचं की काय करायचं ही एक गोष्ट झालीच. पण दुसरी गोष्ट म्हणजे आमचा हा ईमेल ID शिवसेना UBT@gmail.com ह्याच्यावर आपल्या नोटिसेस पाठवा, आपापले जे काही एफ आय आर झालेत त्या पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे ह्या एफ आय आर झाले असतील ह्या आंदोलनाबद्दल तर आम्ही आमचं वचन पाळणार आहोत. जे दिलेला शब्द आहे तो पाळणार आहोत आणि विनामूल्य तुमच्यासाठी ह्या केसेस लढू. ह्याच्यात मी पुन्हा एकदा सर्व ॲडव्होकेट्सना विनंती करत आहे, आवाहन करत आहे की ज्यांना ह्या केसेस लढायच्या असतील, ह्या कॉजमध्ये पुढे यायचं असेल, ह्या लढ्यात पुढे यायचं असेल त्यांनी संपर्क साधावा. काही चांगल्या मोठ्या काउन्सिल्सबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे जे प्रो बोनो ह्या केसेस लढणार आहेत असं त्यांनी देखील जाहीर केलेलं आहे आणि हा लढा आम्ही देऊ. पण ह्याही पलीकडे जाऊन जसं ह्या नीटच्या पेपरफुटीचं पाहिलं म्हणजे आता एक विचित्र गोष्ट पहा तुम्ही, आपल्याच माध्यमातून आम्ही सगळं वाचतोय. नीट मेडिकल एक्झाम ह्याच्यात पेपर फुटल्यानंतर हे एवढं मोठं आंदोलन करायला लागलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर सरकारने पोलिसांच्या माध्यमातून, रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून पेलेट गन्स, AK-47 कुठेतरी बिहारमध्ये मला वाटतं, मग तुमचं इलेक्ट्रिक शॉक, ह्या सगळ्या गोष्टी, लाठीचार्ज, त्या लाठ्यांवर खिळे गंजलेले होते, हे सगळं वापरलं. पण ज्या विद्यार्थ्यांनी काही वर्षांपूर्वी हा नीटचा पेपर देऊन डॉक्टर झालेत आणि ते कल्याण डोंबिवलीच्या हॉस्पिटलमध्ये होते, ते रमेश म्हात्रेला बेल देण्याच्या मागे सरकार जास्ती उत्सुक आहे. अटक केले हॉस्पिटलमध्ये लपवलं, त्यानंतर बेल कशी मिळेल ह्याच्यावरच सरकार जास्ती उत्सुक आहे. आणि तिथे मला वाटतं न्यायव्यवस्था ही कडकपणे आता नशिबाने चांगली एक भूमिका घेत आहे. म्हणजे डॉक्टर बनलात तरी मार खाल्ला आणि सरकार तुम्हाला सोडतं, आणि तुम्ही डॉक्टरांसाठी लढलात, तुम्ही जे होतकरू डॉक्टर्स आहात त्यांच्यासाठी लढलात तर तुमच्यावर केसेस टाकतात हे सरकार. भाजपची ही राजवट ही विद्यार्थी विरोधी आहे, युवा विरोधी आहे, हे आता कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचाच धागा पुढे नेत असताना हा जो MHCET स्कॅम जो झाला आहे, नाही झाला आहे, ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं कुठेही स्पष्ट भाष्य आम्ही ऐकलेलं नाही आहे. नांदेडमधली 2 मुलं आहेत, भाऊ बहीण आहेत मला वाटतं, त्यांचे 12वीतले मार्क बघा आणि मग तुम्ही आत्ता त्यांचं
CETचं बघा. तसंच अजून एक भंडाऱ्यात मला वाटतं केस झालेली आहे. आणि ह्या सगळ्या भाजपच्याच निगडीत लोकांशी बरोबर कसं CET राऊंडमध्ये पुढे येतात हे दिसायला लागलेलं आहे. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावर स्पष्टपणे भाष्य करावं. कारण उद्यापासून ॲडमिशन सुरू होत आहेत. ॲडमिशन तुम्ही ह्याच बेसिसवर घेणार आहात की ॲडमिशनला स्थगिती देणार आहात? हे विद्यार्थ्यांमध्ये खूप घोळ आहे. मागच्या वर्षी पण असंच झालं. मागच्या वर्षी पण 4 दिवसात लगेच पहिली कॅप राऊंड सुरू झाली आणि तेव्हा सरकारने सांगितलं नाही आता काय करू शकत नाही, त्या पहिली राऊंड झालेली ॲडमिशनची. अनेक विद्यार्थ्यांचं ह्याच्यात नुकसान होतं. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं सरकारने, जसं आता परवाकडे मी बघितलं, कालच बघितलं, पंजाबबद्दल जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टपणे सांगितलं काय झालं, जबाबदारी स्वतःवर घेतली आणि काय त्यांनी पावलं उचलली सांगितली. तसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं. कारण लाठीचार्ज कोणी करायला लावला हेही कोणाला माहिती नाही. दिल्लीतून आदेश आले की इकडच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिले हे देखील सांगावं. दुसरं म्हणजे अनेक केसेस आम्ही पाहतो. एक नागपूरमधली ती आमची युवती सेनेची अपूर्व, तिला कसं फरफटत नेलं, पुरुष पोलीस कसे अवतीभवती होते जेव्हा तिला शुद्धी आली कारण तिला चक्कर आलेली जेव्हा हे मारहाण झाली तेव्हा. त्यानंतर इथे पण एक काल केस बघितली, एका महिलेचं रिब बोन फ्रॅक्चर झालेलं आहे. ह्या केसेस तर आम्ही परस्यू करणारच आहोत. कारण एवढा बेशुमार लाठीचार्ज करण्याचा किंवा असं कोणी हाताळण्याचा कोणालाही अधिकार दिलेला नाही आहे. तिसरी गोष्ट ह्याच आंदोलनातली म्हणजे अनेक जे रील्स बनले, हे रील्स आता सरकार नोटिसा पाठवून काढण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाला घाबरतं आहे सरकार? विद्यार्थ्यांना घाबरतं. एवढी भीती तुमच्या मनामध्ये, जर तुम्ही विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं तर एवढी भीती बसलीच नसती. पण ज्या विद्यार्थ्यांनी एक हुकुमशाला झुकवलेलं आहे, आता तुम्ही त्यांचे रील्स, तुम्ही त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट्स बंद करण्याच्या मागे लागलेले आहात, फेसबुक अकाउंट्स असतील, ट्विटर अकाउंट्स असतील, बंद करण्याच्या मागे लागलेले आहात. मी सर्व ह्या तरुणांना सांगत आहे, हे सगळे तुमचे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि परत एकदा अपलोड करू आपण सगळं. ह्या हुकुमशाला तर घाबरायचं नाही. ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण सांगा. असं कळतं की शेकडो मुलांवर गुन्हे दाखल झाले, काही तुमच्याकडे आकडा आहे? FIR जास्तीने पण त्याच्या FIRमध्ये अनेक मुलांची नावं आहेत. ह्याच्यात खास करून एक आहे निश्चितपणे की 19 तारीख, 24 आणि 26 इथे कुठच्याही विद्यार्थ्यांवर, तरुण मुलांवर गुन्हे दाखल झालेले नाही आहेत. एकाच याच्यावर 19 याच्यावर आमच्या ऑर्गनायझर्स झालेत आणि ते मी शब्द आम्ही पहिलाच दिलो होतं, सगळ्या केसेस आम्ही घेऊ. पण जे मध्ये 22-23ला जी आंदोलन झाली, कुठे स्पोरॅडिक आंदोलन झाली, जसं चेंबूरमध्ये एक झालं, एक शिवाजी पार्कलाच एक अजून झालं, काही अजून ठिकाणी झाली असतील, ह्या ज्या FIRs आहेत त्या मागे घेणं गरजेचं आहे. मात्र तुम्ही वेबसाईट डिलीट केली आणि आतापर्यंत त्याच्यावर किती ईमेल्स आलेले आहेत? ईमेल्स त्याच्यावर यायला सुरू झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी काय होतं की काही लोक इंस्टाग्रामवर टॅग करतात, काही लोक मला ईमेल पाठवतात. पण आम्ही त्याचं संकलन एकाच ईमेल IDवर करण्याचं विनंती करत आहोत, शिवसेना UBT@gmail.com. हे मी माझ्या सोशल मीडियावर पण टाकलेलं आहे आणि हे मागच्याच आठवड्यात आम्ही टाकलं होतं. सोशल मीडियाचा वापर मुलांनी केला, त्याच्यावर ते व्यक्त झाले, पण जे रील्स करतात त्यांच्यावर जर गुन्हा दाखल होणार असेल तर हा कुठे ना कुठे वेगळी सेन्सॉरशिप पण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे. म्हणजे आज ह्यांच्यावर बसते, उद्या तुमच्यावर बसणार आहे. कुठच्याही लोकशाहीमध्ये अशी सेन्सॉरशिप येत नाही. तुम्ही जगात कुठेही बघा, कुठचंही मोठं आंदोलन झालं, कुठच्याही राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात झालं, अगदी USA मध्ये ट्रम्पच्या पण विरोधात झालं, तरी कुठेही असं लाठीचार्ज होत नाही किंवा एवढं सेन्सॉरशिप होत नाही. रील्सवरून जे गुन्हे दाखल होत आहेत त्याला सुद्धा लीगल हेल्प तुमच्याकडनं मिळाल, कारण त्या आंदोलकांवरचे गुन्हे नसतील ते निश्चितपणे आम्ही हे करत राहू. कारण हे सगळं आंदोलन आम्ही एकच पाहतो. आणि ह्याच्यात मी पुन्हा एकदा सगळ्यांना अपील करत आहे की जर तुम्हाला नोटिसा आल्या, मग मेटाकडून किंवा कोणाकडून, हे अपील करणं गरजेचं आहे. हे बेसिक ह्युमन राईट आहे तुम्ही व्यक्त होण्याचं. ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केलं, मारहाण केलं, महिलांचा देखील मागणी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा ते आम्ही परस्यू करणार आहोत. बघा काय असतं की पोलीस फोर्सची बाजू आम्ही सगळ्यात जास्ती घेत आहोत, हाऊसमध्ये असेल किंवा बाहेर असेल. मग पोलीस हाऊसिंगपासून त्यांचे बाकीचे जे प्रश्न असतील ते. पण त्या फोर्समध्ये काही 1-2-4 ठराविक लोकांनी ज्यांनी कुठेतरी जास्ती लाठीचार्ज केला किंवा अमानुष्य कोणाला मारलं, कोणाला काही भयानक प्रकार केले असतील तर ते आम्ही घेणार. जसं परवाची ती धमकी की 50 ग्राम तुमच्यावर चिटकवीन, आता पुढे हेच कारण कोणी त्याच्यातून वाचवलं गेलं ना. आणि असं जर तुम्ही तरुण मुलांचे पूर्ण करिअर बर्बाद करणार असाल तर आम्ही पण तुम्हाला सोडणार नाही. मग तुम्ही सरकारचे एजंट म्हणून वागू नका. CET परीक्षेसंदर्भात एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर येते, 13 लाख घेऊन, बरोबर ना. म्हणजे बूथ कॅप्चरिंग सारखं ते आता काय सेंटर कॅप्चरिंग हे भाजपकडूनच शिकावं. पण मुख्य गोष्ट हीच आहे, आज मुख्यमंत्री काय बोलतायत, बोलणार की नाही बोलणार. घोटाळा असेल तर बोलणार नाहीत, हे मी तुम्हाला लिहून देतो. ते म्हणतात की स्वायत्त संस्था आहे, CET सेल त्याच्यावर, जसं NTA चं होतं. NTA चं पण त्यांनी तेच कारण दिलं होतं
म्हणजे मुख्यमंत्री याच्यात सामील आहेत का? मुख्यमंत्र्यांचा बचाव करतात का? मुख्यमंत्र्यांना एवढ्या लाख तरुणांचे करिअर बर्बाद करायचे आहेत का? की मुख्यमंत्री त्या 3-4 भाजपच्या पोरांचे जे ते बरोबर HSC कमी आणि पर्सेंटाईलमध्ये वरती त्यांची बाजू घेत आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. तुम्ही म्हणता की प्रवेश प्रक्रिया सुरू होते. उद्यापासून होणार आहे. हां, तर काही ultimately नाही, आजच हेच झालं ना की प्रवेश प्रक्रिया जर उद्यापासून सुरू झाली तर मग मुख्यमंत्री बोलते आता काय, आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, आता आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे ही 3-4 जी चीटिंग करून जर आली असतील, जर नसतील तर चांगले आनंद आहे, पण त्याच्यावर पण मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण यावं. कारण मुख्यमंत्र्यांना आकडे बरोबर जमतात. आणि ते जेन झी यांनी जे आंदोलन पुकारलं त्याच्यामध्ये मग त्यांच्यावर अनेक जण टीका करतायत. विकास पाटील असं म्हणतायत की ह्या पिढीला काही बोलले काही समजत नाही. मला वाटतं काही आउटडेटेड मानसिकता जी असते ना ती ह्या लोकांवर टीका करत असते. समाज हा वेळेप्रमाणे बदलत असतो आणि जर तुमच्या विरुद्ध कोणतरी बोललं तर हे खूपच भयानक प्रकारचे आहेत, खूपच लिबरल आहेत, खूपच असं आहे, बोलतात तर भीती काय, आणि तुम्ही असं का वागता की त्यांना तुमच्यावर बोलावं लागतं. आणि नागपूरमध्ये पण तो लाठीचार्ज आणि त्या अपूर्वाला कोणी उचललं ह्याच्यावर पण आम्ही कोर्टात काय पूर्ण जिथे जागतिक पातळीवर कुठे फॉलोअप करायचं असेल तर करू, पण महिलांना असं लाठीचार्ज कुठे होत असेल आणि असं फरफटून नेत असेल तेही सनसेट नंतर ते आम्ही सहन करणार नाही. आदित्य, जेनझी पिढीवरची टीका होते, विशेषतः त्यांच्या रील्समध्ये वापरली गेलेली भाषा किंवा पोस्टर्सवरची भाषा ती बऱ्यापैकी अश्लील होती असं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने अनेक सेलिब्रिटीज मला वाटतं हे टीका करतायत. इंस्टाग्राम पहिलं म्हणजे सोशल मीडियाचा वापर कोणाला बदनाम करायला सुरू केलं असेल तर भाजपनी सुरू केलं होतं, आणि तेच आता त्यांना ते चावायला आलं तर जास्ती दुखतंय. पण जर कोणी खऱ्या गोष्टी बोलत असेल, कोणी व्यक्त होत असेल आणि मग तुम्हाला तुमच्याच भाषेत कोणीतरी उत्तर दिलं तर तुम्हाला प्रॉब्लेम काय?